आणि दादांवरचा विश्वास बारामतीकरांनी दाखवला। बारामतीकरांचा विश्वास सार्थ ठरवेल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। हा विजय दादांना वाहिलेली आदरांजली असल्याचं सुद्धा सुनेत्रा पवारांनी म्हटलं। विजयाचा जल्लोष बारामतीकर जाणीव ठेवून करतील असंही त्यांनी म्हटलं आणि दादांच्या अनुपस्थितीतली ही पहिली निवडणूक असल्याचं सांगताना त्या भावूक झाल्या। दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे। मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल। मन खरं तर खूप भरून येतोय, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। आणि बारामतीत कुणीही विजयाचा जल्लोष करू नका, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं। गुलालही उधळू नका, मिरवणुकाही काढू नका असं त्यांनी सांगितलं। आजचा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं सर्वजण भावूक आहेत। दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नये किंवा गुलाल उधळू नये। आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया।